हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूपच सुंदरसा आयलंड दाखवणार आहे. आम्ही रिसेंटली वेकेशनला गेलो होतो ग्रीसमध्ये. आम्ही ग्रीसमध्ये ॲथेन्स, मिकेनॉस, सॅन्टोरिनी आणि झॅकिन्थॉस हे ठिकाण पाहिले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण मिकेनॉस पाहणार आहोत. तर ग्रीसमध्ये असं आहे, जर तुम्हाला एका आयलंडवरनं दुसऱ्या आयलंडवर जायचं असेल तर तुम्ही ईदर प्लेनने जाऊ शकता किंवा मग तुम्ही फेरीने जाऊ शकता. सो वी चोज फेरी कारण तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे एका दुसऱ्या देशात. आणि इकडचे फेरी पण खूपच छान असतात. आत तुम्हाला सर्व सुखसुविधा असते, फूड, ड्रिंक्स, एव्हरीथिंग वॉज अवेलेबल. आम्ही इन ॲडव्हान्स हॉटेलकडनं ट्रान्सपोर्ट बुक केला होता फ्रॉम द मिकेनॉस पोर्ट टू आवर हॉटेल, कारण ते खूप इझी पडते. नाहीतर तुम्हाला कॅब सर्च करावी लागते आणि कॅबचे चार्जेस खूप जास्त असतात. सो दिस इज ॲन इझी वे टू गेट टू युअर हॉटेल. आमचा हॉटेलही खूपच सुंदर होता आणि आम्ही असा हॉटेल निवडला होता विच इज बीच टच. म्हणजे आमच्या रूममधनं द बीच वॉज लाईक 4 minutes वॉक. हॉटेलच्या लॉबीमधनंच बीच होता. आमचा हॉटेल रूम खूपच सुंदर होता. एव्हरीथिंग वॉज जस्ट लेड आउट सो नाईसली. आणि बाहेर जाऊन एक छोटा पूल पण होता आणि बाहेरचा व्ह्यू पण खूपच छान होता. मला पर्सनली बीचेस खूप आवडतात, तर दिस वॉज अ व्हेरी गुड चान्स टू अनवाइंड. आणि दिवस पण खूपच छान होता, खूपच सुंदर होता. व्ह्यू एवढा छान, आम्हाला कळालंच नाही की टाईम कसा गेला. आणि इट वॉज सो नाईस. थोड्या वेळानंतर वी फेल्ट अ लिटल हंग्री, तर आम्ही पिझ्झा ऑर्डर केला. थोड्या वेळाने आम्ही रूमवरती गेलो आणि रेस्ट केला. मग त्याच्यानंतर डिनरची वेळ झाली. मग आम्ही बाहेर पडलो आणि हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. दिस इज द नाईट व्ह्यू ऑफ मिकेनॉस. इथे डेमध्ये पण खूप छान दिसतं आणि नाईट व्ह्यू तर खूपच सुंदर वाटतो इथे. दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट एक्सपिरियन्स पण खूपच सुंदर होता. इट वॉज अ व्हेरी गुड डे अँड व्ह्यू पण इतका छान होता. आम्ही फटाफट रेडी झालो अँड वी वेंट आउट टू एक्सप्लोअर मिकेनॉस. आता इथे आम्हाला 2-3 ऑप्शन्स होते फॉर द ट्रान्सपोर्ट. ईदर कार रेंट किंवा ATV किंवा UTV. सो वी चोज UTV जस्ट टू हॅव अ डिफरंट एक्सपिरियन्स दॅन द युजल कार. तर माझी एक अशी इच्छा होती खूप टाईमपासनं की जेव्हा मी युरोप ट्रिप करणार तेव्हा ॲटलिस्ट आय विल गेट 1 लक्झरी हँड, कारण मला हँडबॅग्स खूप आवडतात. माझ्याकडे कलेक्शन आहे. आणि असे लक्झरी ब्रँड्स जेव्हा तुम्ही युरोपमधनं परचेस करता तेव्हा ते तुम्हाला टॅक्स फ्री भेटतात. यू ॲक्च्युली सेव्ह ऑन अ लॉट ऑफ डॉलर्स.
तर आज आपण लक्झरी ब्रँड शॉपिंग करणार आहोत, लाईक गुची, व्हॅलेंटिनो, लुई विटॉन. शॉपिंग नंतर लंच टाईम होता, तर आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो अँड दिस वॉज द व्ह्यू फ्रॉम आवर रेस्टॉरंट विच वॉज अगेन इनक्रेडिबल. लंच झाल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे गेलो, द व्हेरी फेमस लिटल वेनिस. आणि त्याच्या आजूबाजूचं ठिकाण पण खूपच सुंदर आहे. इथे तुम्हाला पब्लिक पार्किंग इझिली भेटू शकते. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. इथे तुम्ही पूर्ण एरिया वॉक करू शकता. खूपच छान आहे पूर्ण एरिया. आणि थोडं वॉक करता करता यू विल फाइंड दिस प्लेस. ही ॲली किंवा छोटासा वॉकिंग पाथ तुम्ही खूप मूवीज आणि सॉंग्समध्ये बघितला असेल. हा खूपच फेमस आहे. इथं पिक्चर्स खूपच छान येतात. नेक्स्ट आम्ही विंडमिलकडे वॉकिंग करत गेलो. तुम्ही याच्याबद्दल तर ऐकलंच असणार. हे तर खूप फेमस आहे ऑन द आयलंड्स.
We went to the oldest bakery in Mykonos. It smells nice already. Hello. Can we get some coffee? पूर्ण दिवस खूपच छान स्पेंड केल्यानंतर we headed towards 180 degree sunset bar. This is a very famous bar in Mykonos and we wanted to know what is all the hype about. आणि तिथे जाऊन आम्हाला समजलं की ती खूपच सुंदर ठिकाण आहे. इट्स ए कम्प्लीट डिफरंट एक्सपिरियन्स तिथे. अदर दॅन गुड ड्रिंक, गुड फूड, खूप सारे परफॉर्मर्स येऊन परफॉर्म करतात. इट्स ए टोटल एंटरटेनमेंट पॅकेज. The sunset experience at 180 degree sunset bar was incredible. Don't forget to check out my video on 180 degree sunset bar on YouTube and my Insta channel. तर हा असा आमचा मिकेनॉसचा ट्रिप एंड झाला. कॉमेंट्समध्ये लिहून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला लोकेशन कसं वाटलं. अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.